हॅलो फ्रेंड्स, मी भावना भूतल स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लव नॉवेल स्टुडिओ. चला तर मग स्टोरीला सुरुवात करूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. कथेचं नाव आहे ताल, एक राजनैतिक बंधन. लेखिका भावना भूतल, व्हिडिओ एडिटर सोनाली जाधव. भाग 10. छकुलीला काही महिने राजसोबत इथेच ठेवू का? घरी एकटी असते ना ती. आपलं कामसुद्धा माहिती आहे ना किती असतं ते. मला रात्री 9 वाजून जातात. एकटं राहते ती. मग जी नाती आपली नाहीत त्यांची आठवण ती काढत बसते. ती तिचं सगळं काही करू शकत नाही, आय नो, बट माझी मेड तिच्यासोबत ठेवेल मी. तिचा काही त्रास नसणार याची काळजी मी घेईन. ती राजसोबत खूप हॅप्पी दिसते मला. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करत होतो. शनिवार रविवार मी घरी असतो, सो त्या दिवशी ती नसणार इथे. पण इतर 5 दिवशी तिचा एकटेपणा दूर व्हावा म्हणून मी तुला बोलत होतो. सीड मीनाक्षीला म्हणाला. मीनाक्षी ओठांवर हात धरत सीडकडे एकटक बघत होती. असं का बघतेस? नसेल जमणार तुला तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम, सीड म्हणाला. जमणार नाही अशातली कोणतीच गोष्ट ह्या मीनाक्षीसाठी नाही. मी फक्त एवढंच बघत होते की सकाळी माझ्याकडे हक्काने मदत मागायला येणारा सिद्धराज आणि आत्ताचा सिद्धराज ह्यात किती फरक आहे. एवढं का फॉर्मल होतोयस? बिंदास्त बोलत जा रे. आमचा राज बघ लाजतो का? मीनाक्षी सीडला म्हणाली. तिच्या बोलण्यावर सिद्धराजला हसू आलं. त्याने राजकडे पाहिले. दोन्ही हात स्वतःपासून लांब पसरवत स्वतःला विमान समजून सोसायटीभर उडण्याचं काम त्याचं चालू होतं. सानिध्या सीडच्या खांद्यावर मान टाकत त्याला बघत होती. आपल्याला तसं पळता येत नाही म्हणून थोडी नाराज देखील होती ती. सो कधीपासून छकुली आमच्याकडे येते? मीनाक्षीने विचारलं. तू एकदा घरी विचारून मग मला सांगितलंस तर बरंच होईल, सीड मीनाक्षीला म्हणाला. माझ्या घरचे नाही बोलतील असं तुला का वाटतं? मीनाक्षी म्हणाली. पण तरीही ग, सीड म्हणाला. उद्या तिला शाळेतून आणावं पण लागणार आहे का? की मी ह्या राजच्या आईला सांगू? मीनाक्षीने विचारलं. राधा आणेल तिला इथे. रात्री 8पर्यंत मीच राधाला तिला घरी घेऊन जायला बोलेल, सीड म्हणाला. ओके, मीनाक्षी स्मित देतच म्हणाली. थँक्स, सीड म्हणाला. मीनाक्षीसोबत गप्पा आटपून सीड गाडीत येऊन बसला. मीनाक्षीसोबत बोलून त्याच्या मनावरचा भार थोडा कमी झाला होता. सानिध्याला सोबत घेऊन तो घरी जायला निघाला. पण सानिध्यासोबत तो एक शब्दसुद्धा बोलत नव्हता. तू लागवलाय? सानिध्याने विचारलं. सीड शांतच बसून राहिला. तिच्या प्रश्नाचं उत्तर देणं त्यानं जरुरी नाही समजलं. ती त्याच्या हातकोपरवर डोकं टेकून शांत बसून राहिली. गाडी ड्राईव्ह करताना एक तिरपी नजर त्याने सानिध्यावर टाकली. ओठ दुमडून ती बसली होती. हळूहळू तिची नाजूकशी छातीसुद्धा उडत होती. यावरून ती रडते एवढं नक्की होतं. सीड शांतच बसून राहिला. सानिध्यासोबत बोलायचं नाही म्हणजे नाही असा निश्चय त्याने केला होता. जवळपास 15 मिनिटांनी गाडी बिल्डिंगजवळ येऊन थांबली. सीडने चौफेर त्याची नजर फिरवली. ध्रुवीची गाडी तिथे नव्हती. तो गाडीतून बाहेर पडला आणि सानिध्याजवळील दरवाजा उघडताना देखील त्याची नजर सर्वत्र फिरत होती. सानिध्या मात्र सीडच्या चेहऱ्यावरील भाव टिपत होती. दोन्ही हात तिने त्याच्यासमोर पसरले. सीडने तिच्याकडे बघून न बघितल्यासारखं करत कारचा मागील दरवाजा उघडला. तसं सानिध्याने हात पुन्हा खाली घेतले. मागच्या सीटवर ठेवलेले सानिध्याचे लिक क्लिपर साईडने काढले आणि हातात पकडले. दरवाजा लावून घेतला. सीड पुन्हा समोर येऊन उभा राहिला
तसं सानिध्याने पुन्हा त्याच्यासमोर दोन्ही हात पसरले. सिडने तिला उचलून घेत कार लॉक केली. त्याने उचलून घेताच त्याला घट्ट अशी मिठी तिने मारली आणि त्याच्या खांद्यावर मान तिने टाकली. लिफ्टची वाट बघत तो बिल्डिंगखाली उभा राहिला. डोळ्यातून येणाऱ्या पाण्याने सिडचा खांदा ओला झाला. तिला असं रडताना बघून सिडला सुद्धा भरून येत होतं. आपसुकच त्याचा हात तिच्या पाठीवर फिरू लागला. सिडने पाठीवर हात ठेवताच सानिध्या हुंदका देतच रडू लागली. शॉली, परत तुला बेल नाही बोलणार, ऐकले पण नाही जाणार, तू नको ना लागू. सानिध्या हुंदके देतच म्हणाली. बाबा त्याच्या परीवर कधी रागवतो का? शांत हो बघू. प्रेमाने तिला गोंजारतच तो म्हणाला. घरी येईपर्यंत सानिध्या सिडला घट्ट अशी मिठी मारून होती. सिडने तिला बेडवर झोपवलं. तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत तो तिच्या जवळच बसून होता. पण सानिध्या मात्र झोपायचं नाव काही घेत नव्हती. एकटक ती सिडकडे बघत बसलेली. डोळ्यातून येणारं पाणी कानाच्या दिशेने धाव घेत होतं. सिड जसं तिचे डोळे पुसत होता तसं पुन्हा तिचे डोळे भरत होते. बच्चा, नको ना रडू. बाबा कट्टी नाही तुझ्याशी बेटा. सिड तिची समजूत काढतच तिला म्हणाला. कंबल दुखते म्हणून मी ललते. हुंदके देतच ती सिडला म्हणाली. मग मला सांग ना तसं, मला कसं कळणार ग सोन्या. म्हणत सिड तिची क्रीम शोधू लागला. तू पलत लागवशील ना, ती मोठ्यानेच रडतच म्हणाली. मी का रागवणार. सिड तिला पालतं झोपवतच म्हणाला. तू उभं राहायचं नाही बोलला ना, आणि मी आईच्या गालीतून उतरताना उभी राहिली ना, म्हणून. सानिध्या सिडला म्हणाली. असं दुखत वगैरे असेल तर बाबापासून अजिबात नाही लपवायचं बाळा. डोळे बंद करून शांत झोप बघू. म्हणत सिड तिच्या पाठीवर मलम लावू लागला. त्याचा मुलायम असा हात पाठीवर येऊन पडताच तिला खूप बरं वाटू लागलं. उद्यापासून तू राजसोबत असणार. राधा तुला स्कूलमधून माऊच्या घरी सोडेल. मग तू आणि राज मस्तपैकी धमाल करा तिथे. सिड म्हणाला. खलच. सानिध्याने टन करून मान वर काढत विचारले. 2 दिवस बघ तुला कसं वाटतंय ते. तुला आवडलं मग रोज तिथेच मी तुला सोडत जाईल. इव्हनिंगला राधा तुला घरी आणेल. जर तुला नाही आवडलं तर मग आपण मोठ्या घरी जाऊयात. बट तुला तिथे तुझा लाज नाही भेटणार आणि ताथा पण शिकायला नाही मिळणार, एवढं लक्षात ठेव. थर्सडे आणि फ्रायडे ताथाला जायचं आहे ना तुला. सिडने विचारलं. हां, उद्या कोणता डे आहे. सानिध्याने बेडवर सरळ होतच सिडला विचारलं. उद्या वेनसडे, बट परवा थर्सडे आहे. सिड म्हणाला. पलवा कधी येणार. सानिध्याने तोंड पाडतच विचारलं. उद्याचा दिवस निघून गेल्यावर. तुझा उद्याचा दिवस तर लगेच निघून जाणार, कारण उद्या तू दिवसभर राजसोबत असणार आहेस. मग रात्र आपण दोघे आईस्क्रीम खायला जाऊयात. मग उद्याचा दिवस पटकन संपेल. सिड म्हणाला. तिला पालतं झोपवत तो तिला औषध लावू लागला. बाबाच्या तोंडून उद्याची धमाल ऐकून आणि ती इमॅजिन करून ती झोपून गेली. सिडसुद्धा इतका दमला होता की तिच्या बाजूलाच तो आडवा झाला. अण्णासाहेब राजभवनात गेल्यामुळे घर अगदी सुमसाम झालं होतं. आईसाहेब एका भजनाच्या कार्यक्रमाला गेलेल्यात, तर संग्राम स्वतःच्या खोलीत चित्र रंगवण्यात गुंतला होता. आज त्याने त्याच्या चित्रात काहीतरी वेगळ्याच भावना उतरवल्या होत्या. एक सुंदर असे जोडपे, ज्यात त्या जोडप्याच्या चहूकडे लागलेला वनवा,
त्या आगीतून स्वतःच्या प्रियसीला वाचवण्यासाठीची तगमग त्या प्रियकराच्या चेहऱ्यावर संग्राम अशा पद्धतीने रेखाटली होती की ते चित्र नसून जणू सजीव व्यक्तीच. चित्र आपल्या नजरेसमोर तरंगतंय असं त्याला भासत होतं. संग्राम चित्र काढण्यात एकदा गुंतला की त्याला आजूबाजूच्या परिसराचा विसर पडायचा. आणि तसंच काहीसं घडत होतं. सकाळी जेवायला सगळ्यांसोबत तो आला नाही, म्हणून आईसाहेबांनी जेवणाचं ताट त्याच्या खोलीत आणून दिलेलं आणि जेवून घे म्हणून त्याला आग्रह देखील केलेला. पण त्याचं ते बोलणं त्याच्या कानापर्यंत पोचलंच नव्हतं. दुपारची पार संध्याकाळ होऊन गेली आणि रात्रीच्या जेवणाची सुद्धा वेळ झालेली. पण संग्रामने हातात पकडलेला ब्रश संग्राम काही खाली ठेवण्याचं नाव घेत नव्हता. इथे ध्रुवीसुद्धा घरी निघून आली होती. सीडच्या कठोर वागणुकीने ती खूप दुखावली गेली होती. सीडच्या मामी म्हणजेच ध्रुवीच्या मामीने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार करायला सुरुवात केली. पण ती मात्र तिच्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर देत नव्हती. दरवाजाला नजर ठेवून ती होती. तो येईल अशी एक आशा तिला होती, ज्याने तिला तिच्या सीडची पुन्हा नव्याने आस लावून दिली होती. आणि तो दरवाजाच्या चौकटीत येऊन उभा राहिला. त्याला बघताच तिच्या अश्रूंचा बांध फुटला. काय झालं? तिच्या शेजारी बसत त्याने तिला विचारले. तिने नाही म्हणून मान डोलवली. तिच्या डोळ्यातून ओघळणाऱ्या पाण्याने त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं मिळाली. सानिध्या माझी मुलगी आहे याचा पुरावा मागतोय तो, ध्रुवी म्हणाली. अगं मग दे ना, सम्राट म्हणाला. आणि पुढे? ध्रुवीने रडतच त्याला विचारले. पुढे काय? तिला तुम्ही दोघे हवे आहात यार. सानिध्यासाठी तो तुझ्यासोबत राहायला पण तयार होईल. आद्याच्या आठवणीतून बाहेर यायला त्याला थोडा वेळ लागेल ना, सम्राट तिला समजवतच म्हणाला. दोघांचं चालू असलेलं बोलणं ऐकता सीडची मामी कपाट चाळू लागली. हॉस्पिटलचे पेपर्स नाही तिथे, मामीने असं काही म्हणताच सम्राट आणि ध्रुवीने घाबरतच तिच्याकडे पाहिले. ध्रुवी घाबरतच सम्राट जवळची उठली. स्वतःच्या आईला बाजूला करत ती स्वतः कपाट चाळू लागली. कुठे ठेवलेलीस ती फाईल तू? सम्राटने तिला विचारलं. ह्या बॅगेतच होती रे, आता नाही माहिती कुठे गेली, ध्रुवी म्हणाली. बॅग सुद्धा उघडी होती, मामी म्हणाल्या. ध्रुवीने डोळे पुसत सगळं कपाट रिकामं केलं. घाबरतच तिने सम्राटकडे पाहिले. ह्यात तर ती वाली फाईल सुद्धा नाही जी तू मला ठेवायला दिलेलीस, ध्रुवी सम्राटला म्हणाली. एवढी महत्वाची फाईल तू कशी हरवू शकतेस? तुला लॉकरमध्ये ठेव म्हणून बोललो होतो ना मी, सम्राट घाबरतच म्हणाला. त्या फाईलबद्दल कोणाला काहीही माहीत नसणार असा विचार करून मी ती फाईल माझ्या जवळच ठेवली. पण गेली कुठे? कोणाला काही माहिती आहे का ह्या सगळ्याबद्दल? आणि कोणाला माहिती पडलं तर मी सानिध्याला सीडकडून कसं परत घेऊ? कसले पुरावे देऊ मी त्यांना? ध्रुवीने घाबरतच सम्राटला विचारले. डिलिव्हरी घरी झाली आहे ना, तर तू डॉक्टरचे पुरावे कुठून आणून देणार आहेस त्याला? वेडा झालाय का तो? सम्राटने तिला विचारले. अरे मी हे सांगून झाली पण त्याला. सुईनला भेटायचंय जिने माझी डिलिव्हरी केली. तिला कुठून शोधून आणणार मी? आणि ती फाईल कुठे शोधू आता? सगळं नको ते माझ्यासोबतच का घडतंय? तुला पण ती फाईल एवढी जपून ठेवायची काय गरज होती? ध्रुवीने रागातच सम्राटला विचारले. इन फ्युचर
त्याची गरज लागणार होती म्हणून मी ती फाईल तुला ठेवायला सांगितली, कारण कचऱ्यात पडलेल्या वस्तूची पण गरज लागते. सम्राट तिला म्हणाला. ध्रुवी डोकं धरूनच बेडवर बसली. मी सीडसोबत बोलतो आणि सानिध्याला घेऊन येतो तुझ्याकडे. डोंट वरी. ती इथे आली की सीडसुद्धा पुण्याला बरोबर येईल. इथे आल्यावर आपण अण्णांची मदत घेऊयात. तू आई आहेस तिची, तिच्यावर तुझा अधिकार आहे. त्याची अरेरावी अजून सहन नाही करायची. तुला पण सानिध्याची तेवढीच काळजी आहे जेवढी त्याला आहे. सम्राट तिला म्हणाला. ती त्याला सोडून नाही येते माझ्याकडे, ध्रुवी म्हणाली. माझ्याकडे तर येते ना, मी आणतो तिला इथे. सीडने पुण्यात राहणंच त्याच्यासाठी योग्य आहे आणि सानिध्यासाठी देखील, सम्राट म्हणाला. आणि तो ध्रुवीच्या खोलीबाहेर पडला. फाईलचं काय करू होत्या? डिलिव्हरीच्या नंतर डॉक्टरांनी जे काही डॉक्युमेंट दिलेले ते सगळे पण त्यातच होते, ध्रुवी म्हणाली. तुझी डिलिव्हरी घरी झाली आहे असंच घरच्यांना पण सांगितलं ना, मग तू त्या फाईलचा विचार डोक्यातून काढून टाक ना. ज्याने ती फाईल घेतली आहे तो स्वतः तुझ्याजवळ जाब विचारायला येईल, तेव्हा बघू काय करायचं ते, सम्राट म्हणाला. आणि तो संग्रामच्या खोलीत आला. संग्राम अजूनही चित्र काढण्यातच गुंतला होता. हे काय, तू जेवला नाहीस? सम्राटने संग्रामला विचारले. संग्रामने त्याच्यावर एक कटाक्ष टाकला आणि तो त्याच्या कामात पुन्हा गुंतून गेला. भाई, तुला भेटायला आलोय यार, काहीतरी बोल ना. मी चाललोय परत इथून, सम्राट त्याला म्हणाला. आम्हाला भेटायला आला असतास तर मामीच्या खोलीत जाण्याआधी आम्हाला भेटला असतास. ध्रुवीसोबत जवळपास 20 मिनिटं एका खोल विषयावर चर्चा करून तू आमच्या खोलीत आलायस. ह्यावरून तू इथे आमच्यासाठी आलायस असं आम्हाला तर नाही वाटत. सो असल्या मोठमोठ्या गोष्टी करून घरातील इतरांना इम्प्रेस करू शकतोस, पण आम्हाला नाही, संग्राम त्याला म्हणाला. मी घरी आल्यापासून माझ्यावर पाळत ठेवून होतास वाटतं, सम्राटने त्याला हसतच विचारले. तसं समजू शकतोस तू, संग्राम त्याला म्हणाला. मग तर तू माझं आणि ध्रुवीचं बोलणं देखील ऐकलं असशील, सम्राटने विचारलं. तसं सुद्धा समजू शकतोस तू, संग्राम म्हणाला आणि चित्रात साईड बॉर्डर करण्यात तो पुन्हा गुंतून गेला. तरी अजून शांत कसा काय, सम्राटने विचारलं. काही गोष्टी आम्ही वेळेवर सोडून देतो आणि योग्य वेळी योग्य ती उत्तरं सुद्धा आम्ही देतो असतो, संग्राम म्हणाला. म्हणजे फाईल तूच घेतलीस ती, सम्राटने विचारलं. तसं संग्राम हसू लागला. त्याच्या एका हसण्यातून त्याला हो बोलायचं की नाही हेच सम्राटला कळलं नाही. असं हसतोयस का तू, सम्राटने विचारलं, पण संग्रामने शांत बसणे पसंत केलं. सीड पुन्हा या घरी यावा असं तुला नाही वाटत का, सम्राटने त्याला विचारलं. संग्राम तसाच शांत बसून राहिला. ह्या घरापासून आणि ह्या घरातील प्रत्येक माणसांपासून लांब राहणंच त्याच्यासाठी चांगलं आहे. प्रत्येक म्हणजे प्रत्येक माणसापासून, संग्राम म्हणाला. नजरेत एक वेगळीच आग त्याच्या होती. तिथे त्याची काळजी घेणारं कोणी नाही आहे, एकटा आहे तो, सम्राट त्याला म्हणाला. तुझी कोणी घेतं का मुंबईत काळजी,
संग्रामने त्याला विचारलं. माझी कोण घेतं म्हणजे? सम्राटने विचारलं. तू पण तर मुंबईतच आहेस ना, तेही एकटा. तुझी काळजी कोण घेतंय का? जसं तू स्वतःची काळजी घेतोस तसं तो स्वतःची काळजी घेईलच की, संग्राम म्हणाला. त्याची तो घेईल पण छकुलीचं काय? ती मिस करते तुम्हा सगळ्यांना. तिचा विचार नाही का करत तुम्ही लोक? अण्णांचं समजू शकतो, पण तू तर तिचा काका आहेस ना. तू तिचा विचार तरी करावा असं मला वाटतं, सम्राट म्हणाला. ध्रुवीसाठी बोलतोयस की खरंच माझ्या छकुलीची काळजी आहे म्हणून बोलतोयस? संग्रामने त्याला विचारलं. दोघींच्या भल्यासाठी, दोघींचीही काळजी आहे म्हणून बोलतोय मी. ध्रुवीची मुलगी तर त्याला हवी आहे, पण ध्रुवी नको. असं थोडी ना चालतं, सम्राट त्याला म्हणाला. संग्रामने हातातील ब्रश बाजूला ठेवला. हात एकमेकांवर झाडत तो सम्राट समोर येऊन उभा राहिला. गेली कित्येक वर्ष जेव्हा ही गोष्ट चालत आलेली तेव्हा मात्र तू एवढं लक्ष नाही दिलंस, आणि मग आत्ताच काय एवढा नाक खुपसतोयस तू ह्या गोष्टीत? भुवया उडवतच त्याने विचारलं. संशयाने भरलेली त्याची ती नजर पाहता सम्राटने त्याच्यासमोर उभं राहणं टाळलं. तो सरळ खोलीबाहेर जाऊ लागला. जेवून जा, संग्राम म्हणाला. तू जेवून घे आधी. स्वतःचं तर दुपारच्या जेवणाचा पत्ता नाही आणि दुसऱ्याच्या जेवणाची काळजी, सम्राट म्हणाला. हेच तुला म्हणायचं होतं. स्वतःच्या लग्नाचा अजून पत्ता नाही आणि दुसऱ्याला फ्रीमध्ये सल्ले द्यायचे, संग्राम हसतच म्हणाला. सम्राट काहीही न बोलता खोलीबाहेर पडला. दुसऱ्या दिवशी तर सानिध्याला कधी एकदाचं आपण शाळेत जातोय असं झालेलं. तिची रोजची तयारी करून सीड तर कामावर निघून गेलेला. सानिध्या मात्र शाळेत जायचं म्हणून 1 तास आधीच तयार होऊन बसली होती. इथे राज मात्र शाळेत जायचं नाही म्हणून हट्ट करत होता. नेहमीप्रमाणे त्याची आई त्याची तयारी करण्यात गुंतली होती. संपूर्ण घर त्याने डोक्यावर घेतलं होतं. रोज रोज स्कूलला पाठवत बसतेस तू. काल बोललेलीस ना उद्या सुट्टी आहे, आज जा, आणि आज परत पाठवतेस, राज रडतच म्हणाला. आईने अंगावर चढवलेला शाळेचा गणवेश तो उतरवू लागला. राणीचा फोन आलेला सकाळी. जर राज स्कूलमध्ये यायचं नाही बोलला तर मी दिलेली सगळी खेळणी परत मला आणून द्या असं ती बोलली आहे. राजची आई खोटं खोटंच त्याला बोलली. राज संशयी नजरेने तिच्याकडे पाहू लागला. तिचं लक्ष नाही हे बघून त्याने तिच्या मोबाईलवर झडप घातली. रिसीव्ह कॉलमध्ये तर एक पण नंबर नाही. खोटं बोलतेस तू. छकुली असं बोलणारच नाही, मला माहिती आहे चांगलं, राज म्हणाला. मी कॉल आलेला असं थोडी ना बोलली. माऊला छकुलीच्या डॅडीने कॉल केलेला आणि तिचे डॅडी छकुली काय बोलत होती हे माऊला सांगत होते. तुला खोटं वाटत असेल तर तू माऊला कॉल लावूनच विचारू शकतोस, त्याची आई म्हणाली. छकुलीचे डॅडी नाही ग बुद्धू, बाबा बोल बाबा त्यांना. छकुली बोलते सीडला डॅडी बोललेलं आवडत नाही, त्याला बाबा बोल, राज म्हणाला. सीड, तिने विचारलं. बाबाचं नाव ग, राज म्हणाला. तू बाबा का बोलतोयस त्यांना? तू अंकल बोल, राजची आई त्याला समजावतच म्हणाली. छकुली बोलली त्याला बाबा बोल म्हणून. अंकल बोलल्यावर त्याला नाही आवडलं तर? राज खांदे उडवतच तिला म्हणाला. तू अरे तुरे का करतोयस त्यांना? तुझ्या एवढे आहेत का ते? आईने दम देतच विचारलं. छकुली करते ना, आणि फ्रेंड में सब चलता है ग, राज म्हणाला. तू परत नको ते डायलॉग मारायला शिकलायस. मोठ्यांना आहो जाओ करायचं, आणि नेक्स्ट टाईम
कोणाकडेच खेळणी मागायची नाहीत आणि खेळणी वगैरे आणा असा हट्टही नाही धरायचा. आई म्हणाली. मी कुठे केला? त्यांनीच दिलं. मी तर छकुलीला बोललो होतो की डॅडी मला रिमोटवाली कार घेऊन येणार आहे, पण कधी आणून देईल हे नाही माहिती. मग तीच बोलली मी सिडला आणायला सांगते, तो तुला लगेच आणून देईल. आणि नेक्स्ट डे बाबाने आणून पण दिलं. राज म्हणाला. परत बाबा? तुला बोलली ना अंकल म्हणायचं म्हणून. आईने पुन्हा त्याला राग दाखवला. ओ गॉड, विसरलो मी. डोक्यावर हात मारून घेतच तो म्हणाला. त्याचा तो निरागसपणा बघता ती मात्र हसू लागली. त्याला बोलण्यात गुंतवून तिने त्याच्या नकळत त्याची तयारी केली. नको ना गं स्कूल. पुन्हा चेहऱ्यावर रडवे भाव आणत तो तिला म्हणाला. तिने एका खांद्यावर त्याची बॅग अडकवली आणि एका हातात त्याला पकडलं. घाई गडबडीत घर लॉक करून ती स्कूटीवर येऊन बसली. आपल्या पुढे तिने त्याला ठेवलं आणि स्कूटी थेट गेटजवळ थांबली. स्कूटी स्टँडवर लावली तरी राज स्कूटीवरून उतरण्याचं नाव काही घेत नव्हता. चल, ती बघ राणी तुझी वाट बघत उभी आहे. आज पण स्पेशल काहीतरी असं डब्यात आणलंय तिने, म्हणत राजला घेऊन ती सानिध्याजवळ आली. लाज, हे बघ वडापाव, आणि आज काजू कतली पण आहे माझ्याकडे. सानिध्याने डबा दाखवला. बाहेरचं जास्त खायचं नाही ग राणी, आजारी पडणार तुम्ही दोघं. टीचरने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवत म्हटले. अहो घरी बनवलंय हे, बाहेरून नाही आणलेलं. राधा म्हणाली. तुम्ही बनवलं का? टीचरने विचारलं. शेफ आहेत ते बनवतात, मी इतर कामं करते. राधा उत्तरली. अच्छा, टीचर म्हणाली. दोघांच्या गप्पा होईपर्यंत राजने डब्यातील एक काजू कतली खाल्ली. अजून खानाल तू? सानिध्याने त्याला विचारले. हां, बोलत राज डब्यातून अजून एक उचलायला जाणार तोच त्याला टीचरने अडवलं. अरे रिसेसमध्ये खावा ना, असं म्हटलं आणि दोघांना आत जायला सांगितले. उद्या तू मला ताथा शिकवणार ना? सानिध्याने टीचरचा हात हातात पकडतच तिला विचारले. टीचर गुडघ्यावर बसली तसं सानिध्याने तिच्या लांब सडक केसांवरून हात फिरवला. तू फॉर्म भरलास? तिने सानिध्याला प्रेमाने विचारले. ते काय असतं? लाधाला विचार, मला नाही माहिती त्यातलं काही. सानिध्या तिला म्हणाली. अगं बुद्धू, ॲडमिशन फॉर्म भरलास का? फीस भरावी लागते ना कथ्थक शिकण्यासाठी, तरच तुला आई शिकवेल. तुला ना काहीच कळत नाही, बुद्धूच आहेस तू. राज हलकेच तिच्या डोक्यावर मारत तिला म्हणाला. राज, आईने डोळे मोठे करून बघताच राज सानिध्याकडे पाहू लागला. ओढ बाहेर दुमडून चेहऱ्यावर रडवे भाव आणत ती राजकडे बघू लागली. सॉरी. पायांच्या टाचा उंच करत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं दुसऱ्याच क्षणी तिचं रडू गायब झालं आणि ओठांवर स्मित उमटलं. हिचं ॲडमिशन घेतलं का कथ्थकसाठी? टीचरने राधाला विचारले. हो, सोमवारीच. मी फीज वगैरे भरली आहे सगळी. राधा म्हणाली. ओके, मग घुंगरू घेतलेस तू? टीचरने तिला विचारले. नाही, मी बाबाला सांगते आज, सानिध्या म्हणाली. काही गरज नाही बाबाला सांगायची, मी माझ्या राणीसाठी घेऊन येते. टीचरने प्रेमाने तिच्या गालावरून हात फिरवून तिला म्हणाली. खलच? सानिध्याने खुश होत तिला विचारले. एकदम खरं.
आता जावा बघू दोघांनी पण क्लासरूममध्ये. मी दोघांसाठी शिरा दिलाय डब्यात. टीचर सानिध्याला म्हणाली. वाव, राज खुश होतच ओरडला. वाव, मला पण आवडतो शिला, आणि बाबाला पण आवडतो. सानिध्या टाळ्या वाजवतच तिला म्हणाली. अच्छा, मग मी दुपारी येताना तुझ्या बाबासाठी एका डब्यात भरून घेऊन येते. आता जो दिलाय तो तुम्ही दोघांनी संपवा. डबा रिटर्न घरी आणायचा? टीचरने विचारलं. नाही. दोघांनीही नाही म्हणून मान डोलवली. राधाने दोघांनाही वर्गापर्यंत सोडलं. सानिध्या दुपारनंतर मीनाक्षीच्या घरी असणार म्हणून सिडला तिचं कसलंच टेन्शन नव्हतं. तो आज निश्चिंतपणे स्वतःच्या कामात गुंतला होता. रात्री थकूनच तो घरी आला, पण तो घरी येण्याआधी सानिध्या घरी आली होती. हॅलो स्वीटहार्ट. नेहमीप्रमाणे बॅग बाजूला ठेवून सानिध्याला स्वतःजवळ घेत तो स्वतः सोफ्यावर बसला. तोच अचानकपणे घुंगरांचा आवाज सिडच्या कानी पडला. सिड स्तब्धच झाला. आजूबाजूला चौफेर त्याची नजर फिरू लागली. घुंगरांच्या आवाजाने त्याच्या हृदयाने एक ताल पकडला. क्रमशः. कथा आवडली तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.